लोक बरीच अशी आहेत की त्यांना कधी आपलं चांगलं बघवणार नाही, जे आपल्या जवळचे असतात, आपल्या नात्यातून बी असतात, मित्र कंपनीसुद्धा तशीच असतात. बरीच लोक एखाद्याला सांगतात की टुरिस्ट गाडी घे, एवढा धंदा आहे तेवढा धंदा आहे. आपल्याला वाटतं ना की हे केल्याने चांगलं होणार आहे, 100% करा. जास्त मित्रांना पण विचारायचं नाही, जास्त नातेवाईकांना विचारायचं नाही. नमस्कार. जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण प्रायव्हेट नंबरच्या गाड्या आणलेल्या आहेत, टुरिस्ट पासिंग आहेत, त्याचबरोबर टू व्हीलर पण आहेत. टू व्हीलरचा पण खूप मोठा स्टॉक आहे आपल्याकडं. म्हणजे त्याच्यामध्ये मोटरसायकल असेल, स्कूटर असतील, कुठली पण गाडी 15,000पासून आपल्याकडे गाड्या चालू आहेत. टू व्हीलरमध्ये जर कुणाला काही गाडी पाहिजे असेल तरी पण ते घेऊ शकतात. त्याचबरोबर टुरिस्ट पासिंगमध्ये जर पाहिजे असेल तरी पण मिळेल. मोठ्या रेंजमध्ये पण गाड्या आहेत उपलब्ध, म्हणजे मर्सिडीज असू द्यात, कुठले असू द्यात, याच्यामध्ये पण आहेत. त्याचबरोबर कमी रेंजमध्ये पण गाड्या आहेत, आल्टो आहेत, i10 आहे, ॲटोमॅटिकमध्ये पण आहेत गाड्या. म्हणजे जे रेंज पाहिजे, डिझेल, पेट्रोल CNG सगळ्यामध्ये गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. लेटेस्टमधल्या, जुन्या सगळ्याच आहेत. कोणाला कुठली जर गाडी आवडली तर दिलेल्या नंबरवरती फोन करा, मेसेज करा, त्याच्यानंतर गाडी बुक करायला या. SX4 आहे, 2012चं मॉडेल आहे, डिझेल गाडी आहे. गाडी 2,70,000पर्यंत जाईल. गाडीची टायर कंडिशन चांगली आहे. गाडीची ओव्हरऑल कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. गाडीत कुठलंही काम नाही आहे. कोणाला जर पाहिजे असेल त्याने दिलेल्या नंबरवरती फोन करा. i10 आहे, पेट्रोल CNG. गाडीची किंमत 1,50,000 होईल. गाडी 2010चं मॉडेल आहे. पासिंग वगैरे करून सगळं काय करून 1,50,000पर्यंत जाईल. आल्टो आहे, 2012चं मॉडेल आहे, पेट्रोल गाडी आहे, 1,60,000पर्यंत किंमत जाईल. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. गाडीत कुठलंही काम नाही आहे. सुमो गोल्ड आहे, प्रायव्हेट नंबरची गाडी आहे, MH09 पासिंगमध्ये आहे, 2016चं मॉडेल आहे. 3,60,000पर्यंत गाडी जाईल. 3,60,000ला सुमो, 2016चं मॉडेल आहे. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. इनोवा आहे, 2010चं मॉडेल आहे, 5 वर्ष पासिंग वगैरे सगळं काही करून 3,90,000पर्यंत जाईल गाडी. इनोवा 3,90,000पर्यंत जाईल. XUV 500 आहे, 2012चं मॉडेल आहे, डिझेल गाडी आहे, 4,40,000पर्यंत जाईल गाडी. XUV 500 4,40,000. स्विफ्ट आहे, 2019चं मॉडेल आहे, ZDI+ मॉडेल आहे, डिझेल गाडी आहे, बटन स्टार्ट गाडी आहे. गाडीची किंमत 7,18,000पर्यंत जाईल. स्विफ्ट ZDI+ डिझेल गाड्या स्विफ्टमध्ये मिळत नाहीत लवकर, टॉपचे मॉडेल. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. गाडीमध्ये कुठलंही काम करायची गरज नाही आहे. ब्रिझा आहे, 2018चं मॉडेल आहे, 6,90,000पर्यंत जाईल गाडी. डिझेल गाडी आहे. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. टायर कंडिशन चांगली आहे.
मर्सिडीज आहे, 2016चं मॉडेल आहे. गाडी एकदम चांगल्या कंडिशनला आहे. 18 लाखापर्यंत जाईल. या गाडीवरती लोन पण उपलब्ध होईल. 15-16 लाखापर्यंत लोन पण होईल गाडीवरती. गाडी एकदम गुड कंडिशनला आहे. गाडीत कुठलंही काम नाही आहे सध्या. MS14 पासिंगमध्ये गाडी आहे. वेंटो आहे, 2018चं मॉडेल आहे. पेट्रोल गाडी आहे. 6,70,000पर्यंत गाडी जाईल. या पण गाडीवरती लोन होईल. 6 लाखाच्या पुढंच लोन होईल गाडीवरती. गाडी एकदम कंडिशनमध्ये आहे. गाडीमध्ये कुठलंही काम नाही आहे. डिझायर आहे, पेट्रोल गाडी आहे. 2023चं मॉडेल आहे. 7,60,000पर्यंत जाईल गाडी. 2023ची गाडी आहे. 7,60,000पर्यंत जाईल. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. हिच्यावरती पण बऱ्यापैकी चांगलंच लोन होईल. 7 लाखापर्यंत पण लोन होईल गाडीवरती. वॅगनर आहे, 2013चं मॉडेल आहे. पेट्रोल प्लस CNG आहे. 2,70,000पर्यंत जाईल. 2013ची वॅगनर पेट्रोल प्लस CNG 2,70,000पर्यंत जाईल. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. गाडीमध्ये कुठलंही काम नाही आहे. i10 आहे, ॲटोमॅटिक गाडी आहे. 2012चं मॉडेल आहे. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. गाडीमध्येही कुठलंही काम नाही आहे. गाडीची किंमत 2,50,000पर्यंत जाईल. ॲटोमॅटिक i10 2012ची. स्विफ्ट आहे, पेट्रोल CNG 2010चं मॉडेल आहे. 5 वर्ष पासिंग वगैरे सगळं काही पुढं करून ठेवलेलं आहे. 1,90,000पर्यंत जाईल. स्विफ्ट 5 वर्ष पासिंग वगैरे सगळं काही करून. बरीच लोक एखाद्याला सांगतात की टुरिस्ट गाडी घे, एवढा धंदा आहे तेवढा धंदा आहे. बरेच लोक काय बी सांगतात. एखाद्याकडे गाड्या असतात 2-3 किंवा एखादी गाडी असेल तर तो दुसऱ्याला सांगतो की हा भरपूर धंदा आहे. त्याचा जर बिझनेस होत नसेल तरी तो सांगणार. कारण तो जर एखाद्या वेळेस आगीत पडला असेल तर दुसऱ्याला पण पाडू आपण. अशी बरीच लोक असतात. लोक बरीच अशी आहेत की त्यांना कधी आपलं चांगलं बघवणार नाही. भरपूर आहेत. म्हणजे आपल्या जवळचे असतात, आपल्या नात्यातून बी असतात, मित्र कंपनीसुद्धा तशीच असतात की तुम्ही जर चांगलं काय करायला लागलात तर ते चांगलं होऊन देणार नाहीत. आपल्याला जर योग्य वाटते ना, आपल्याला वाटते ना की हे केल्याने चांगलं होणार आहे, 100% करा. जास्त मित्रांना पण विचारायचं नाही, जास्त नातेवाईकांना विचारायचं नाही, जास्त भावकीला पण विचारायचं नाही, कोणाला विचारायचं नाही. आपल्याला निर्णय वाटला कुठल्याही बिझनेसमध्ये असू द्यात, वाटलं ना की योग्य आपण करू शकतो, 100% करायचं. काय काहींना अक्कल तर काहीच नसती. अक्कल शून्य लोक असतात, पण त्यांच्याकडे पैसा असतो फक्त. त्यांना कळतच नाही काय करायला पाहिजे. मग ते येण्यासारखं काहीतरी कुठाने करतात, जातात लॉसमध्ये. आणि काही काहींकडे पैसे नसतात पण अक्कल असते चांगली, ते त्याचा यूज करून बरोबर बिझनेसमध्ये लावतात. त्या हिशोबानेच ते करतात. म्हणजे आताच्या ह्याच्यात म्हणायला गेलं ना की ज्याच्याकडे चणे आहेत ना त्याला दात नाहीत, आणि ज्याच्याकडे दात चांगले आहेत त्याच्याकडे चणे नाहीत, असा विषय. कुठलीही पण गाडी घेताना आधी आपल्याबरोबर एखादा मेकॅनिकल असेल त्याला घेऊन या, ज्याला गाडीतलं कळतं त्या माणसाला पण घेऊन या, त्याला गाडी दाखवा, त्याच्यानंतर गाडी बुक करा. आणि टुरिस्ट पासिंगची गाडी घेत असताल, बिझनेस असेल पुढं, त्या हिशोबानेच गाडी घ्या. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की टुरिस्ट पासिंगच्या गाड्यांची रनिंग झालेले असतात, 3-3, 4-4 लाख, काहींचे झाले असतात, 2 लाख झाले असतात, 1 लाख झाले असतात. पण ही लोकं काय करतात, त्याला रिवर्स मारतात. किलोमीटर जे आहे ते 80,000, 90,000 असे काही पण रेंजमध्ये आणून ठेवतात आणि म्हणतात हा एवढीच गाडी पळाली, त्याच्या बापाने केलं तर कसं एवढे, असं. म्हणजे किलोमीटर 300 रुपयामध्ये पण रिवर्स मारता येतं. ज्याची गाडी घेतली त्यांनी जर आधी कुठाना केला असेल, त्यांनी झक मारली असेल आधी, तर आपल्याला नाही सांगता येत की काय केलं. पण आपल्याकडे होत नाही आहे,
हे नक्कीच. आपण 3-3 लाख 2-2 लाख किलोमीटरच्या रनिंगच्या पण गाड्या आपण विकलेल्या आहेत जशाच्या तशा. बरीच लोक काय करतात, गाड्या पॉलिश करून ठेवणार, इंजिनला पॉलिश मारणार, टायरला पॉलिश मारणार, आतमधून पॉलिश मारणार, काय ते 1,500-2,000 हजारात पॉलिश अख्खी गाडी पॉलिश होती. पण आपली माणसं काय करतात, ही लय गाडी भारी चमकते, लयच भारी दिसते, 100% भारी असेल, फसतात तिथंच. गाडी आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं इंजिन आणि ॲक्सिडेंटल काय असेल ना ते चेक करायची, त्याच्यानंतर चेक करायचं. आपण आता टू व्हीलरच्या मध्ये पण भरपूर स्टॉक आणलेला आहे. टू व्हीलरचे गाडी आहेत ना, बरेच डीलर लोक आहेत टू व्हीलरचे, ते आपल्याकडून घेऊन जातात गाड्या, आणि मी जर त्यांना 25ला दिली असेल तर तीच गाडी ती 35ला विकतात. आपण डायरेक्ट कस्टमरला गाडी देणार. कुठली जर गाडी पाहिजे असेल, स्कूटर कोणाला पाहिजे असेल, ॲक्टिवा पाहिजे असेल, ज्युपिटर पाहिजे असेल, ॲक्सेस पाहिजे असेल, मोटरसायकलमध्ये स्प्लेंडर पाहिजे असेल, सिटी डिलक्स, कुठली पण गाडी असू द्यात, स्पोर्टमध्ये पण गाड्या आहेत, सगळ्या गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्याला कोणाला कुठली गाडी पाहिजे असेल, रिक्वायरमेंट असेल, त्या हिशोबाने तुम्ही त्या दिलेल्या नंबरवरती फोन करा, त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती फोटो मागून घ्या, आणि डील जर आवडली त्याच्यानंतरच तुम्ही इकडे गाडी बघायला या. किंवा कारण लांब आपलं पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला यायला म्हटलं तरी लांबचे लोक असणार, त्यांना भरपूर खर्च होणार. त्यापेक्षा आहे ना, गाडी आधीच तुम्ही व्हॉट्सअपला फोटो वगैरे मागून घेतल्यानंतर तुम्हाला आवडले, तुम्हाला वाटतंय की ही ठीक आहे, आपल्या आवाक्यात बसते किंवा जमते आपल्याला, त्याच्यानंतरच या. उगाच हेल्पटा घालण्यात काही अर्थ नाही. आपण नवीन एक टुरिस्ट पासिंगच्या गाड्यांचा एक व्हिडिओ बनवणार आहेत, एक साधारण 1-2 दिवसामध्ये तो पण व्हिडिओ येऊन जाईल. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार, धन्यवाद.